नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी. अगदी झटपट आणि चविष्ट अशी अंडा भुर्जी बनवणार आहोत आपण. त्यासाठी इथे मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे. आणि आता जे लागेल ते तुम्हाला मी बनवताना दाखवणार आहे. इथे कढई ठेवलेली आहे तापायला. आपण त्याच्यात तेल घालू आपण. तर इथे घालू मोहरी, आता घालू जिरं, घालू कांदा, मस्त बारीक कापून घेतलेला आहे आपण कांदा. त्याचबरोबर मिरच्यासुद्धा घालू आपण. हळद घालू आपण. कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, फक्त आपल्याला त्याला मऊ करून घ्यायचं आहे. अगदी जास्त लाल कांदा त्यामध्ये अंड्याच्या भाजीमध्ये म्हणजे चव त्याची बिघडून जाते भाजीची, म्हणून फक्त आपल्याला थोडा मऊ करून घ्यायचा आहे. तर बघा कांदा मऊ झालेला आहे. आता आपण टोमॅटो घालू त्यामध्ये. टोमॅटोसुद्धा कांद्यामध्ये छान मिक्स करून घेऊ आपण आणि त्यालासुद्धा शिजून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपल्याला टोमॅटो कसा पटकन असा शिजणार नाही, आपल्याला त्याच्यात थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे तो लवकर व्यवस्थित मऊ पडेल. आता मिक्स करून घेऊ आपण. थोडीशी मिरेपूड घालू आपण. मिरेपूडने छान चव येते अंड्याच्या भाजीला. आणि तुम्ही अंडं उकडून जेव्हा खाता ना, त्यालासुद्धा तुम्ही काळं मीठ आणि मिरेपूड लावून खा, अगदी मस्त लागतं. म्हणून आपण अंडा भुर्जीमध्ये थोडंसं मिरेपूड घातलेली आहे, अगदी मस्त चव लागते भाजीची. टोमॅटोसुद्धा छान झालेला आहे. धनापूड घालू आपण. तिखट घालू. परत थोडं मीठ घालू आपण, कारण आपण थोडं घातलेलं होतं कांद्याबरोबर आपल्या टोमॅटो जेव्हा घातला तेव्हा. आता परत हे थोडंसं परतून घेऊ मसाले आपण. कसं तिखट जे असतं आपलं कुठलाही मसाला म्हणजे त्याचा कच्चेपणा निघायला पाहिजे, तेव्हाच भाजी आपली चांगली चविष्ट लागते. म्हणून हे परतून घेतलेलं आहे आपण. धनापूड, आपलं तिखट. आणि आता मी यामध्ये अंडी फोडून घालणार आहे. तर इथे बघा आता कसं आपले पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे खराब निघण्याची शक्यता ही फार कमी असते, म्हणजे साधारण निघतच नाही खराब आपली अंडी. पण उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा जर तुम्ही असे डायरेक्ट न घालताना काय करायचं, आपण एका ग्लासात किंवा छोट्याशा वाटीमध्ये फोडून वेगवेगळं प्रत्येक अंडं असं, म्हणजे कसं आहे खराब असलं तर ते आपल्याला समजून जातं. हे आता आपले थंडीत आणि पावसाळ्यामध्ये असे खराब वगैरे अंडे शक्यता कमी असते, म्हणून आपण डायरेक्ट यामध्ये फोडून घालतो आहे. तर आता इथे आपण हे 3 अंडे घातलेले आहेत. तर कसं वातावरणामध्ये थंडावा असतो, उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते, त्यामुळे ते लवकर असे अंडे हे खराब होतात. म्हणून आपल्याला ते पाहूनच असं घालावं, त्याचा वापर करावा लागतो. तर सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आणि आता घालूया कोथिंबीर. आता हे कालून घेऊ व्यवस्थित कोथिंबीरसुद्धा. आणि आता आपल्याला मंद आचेवरच हे भाजी म्हणजे भुर्जी बनवून घ्यायची आहे, अंडा भुर्जी. आणि तुम्ही हाय फ्लेमवर जर केलं तर काय होईल, खालून ती लागायला लागते तळाशी कढईच्या, म्हणून आपल्याला मंद आचेवरच अशी सारखी हलवत हलवत बनवून घ्यायची आहे. तर हे बघा बरीच अशी मोकळी झालेली आहे. तर थोडंसं अजून होऊ द्यायला लागेल आपल्याला. तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी ही आपली होममेड अंडा भुर्जी अगदी 5 मिनिटात होते. तर अशी थोडंसं फक्त अजून कोरडी विलायची आहे. तर हे बघा भाजी आपली अंडा भुर्जी जी आहे तयार झालेली आहे. आता गॅस बंद करू आपण. आणि आता ही अंडा भुर्जी आपण बाउलमध्ये काढून घेऊ. तर हे बघा अशा प्रकारे आपण अंडा भुर्जी तयार केलेली आहे. अगदी मस्त झटपट आणि चविष्ट अशी अगदी 5 मिनिटात होणारी अंडा भुर्जी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.